वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद, अथर्ववेदीय मुंडक उपनिषद याचा आपण अभ्यास करीत आहोत आणि याच्या आधीच्या सत्रामध्ये पहिलं मुंडक पहिला खंड याचा अभ्यास, याचं चिंतन आपण पूर्ण केलं होतं। पहिला विभाग संपल्याच्या नंतर आता हा दुसरा विभाग म्हणजे पहिल्या मुंडकातील दुसरा खंड सुरू होण्याच्या मध्ये एक फार मोठा कालावधी गेलेला आहे, फार मोठं मध्यंतर झालेलं आहे आणि पहिल्या विभागामध्ये आपण जे काही शिकलो त्यातला बहुतांश भाग, बहुतांश लोक विसरले असतील असं मी गृहीत धरते। त्यामुळे पहिल्या भागामध्ये जे मंत्र आपण बघितले होते त्याचा थोडासा पुनर्विचार करू, पुनरावृत्ती करू आणि मग आजच्या आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया। मुंडक उपनिषद, एकूण 3 मुंडक, 3 विभाग आहेत आणि प्रत्येक मुंडकामध्ये 2 खंड असे एकूण 6 विभाग असलेलं हे उपनिषद। यातील मुंडक 1 खंड 1 याच्यामध्ये एकूण 9 श्लोक आहेत। पहिल्या 2 श्लोकांमध्ये ब्रह्मविद्येची परंपरा, गुरुपरंपरा आपल्याला उपनिषदांनी सांगितलेली आहे की सृष्टीच्या सर्वप्रथम ब्रह्मदेवाची निर्मिती झाली। ब्रह्मदेवानी ही ब्रह्मविद्या त्याचा पुत्र अथर्वाला सांगितली। अथर्वानी अंगिरा, अंगिरानी सत्यवह आणि सत्यवहानी अंगिरस ऋषींना ही विद्या सांगितली। आणि याच्या पुढे मुंडक उपनिषदामध्ये या अंगिरस ऋषींच्याकडे शौनक नावाचा एक महाशाल सद्गृहस्थ, संपन्न घरातला गृहस्थ येतो, प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नोत्तर संवादात्मक स्वरूपामध्ये पुढे या मुंडक उपनिषदाची सगळी मांडणी केलेली आहे। पहिल्या 2 मंत्रांमध्ये गुरु परंपरेचं महत्त्व आपल्याला उपनिषदांनी सांगितलेलं आहे की ह्या ब्रह्मविद्येचं आपल्याला खरंच आकलन करायचं असेल, खरंच ती आत्मसात करायची असेल, नुसती आत्मसात करायची म्हणजे शब्दाने आत्मसात करणं नव्हे तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरूंचा या प्रांतामध्ये, या मार्गामध्ये फार मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे। मनमानी अभ्यास करू नये, मनमानी श्रवण करू नये, मनमानी मनन करू नये, कर्म, उपासना या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कराव्या। आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये, संबंध भाष्यामध्ये देखील गुरुपरंपरेचं महत्त्व सांगितलं, या मंत्रांमध्ये देखील हे महत्त्व सांगितलं आहे। आणि इतक्या उपर जर आपण मनमानी अभ्यास केला तर मग आयुष्यभर भटकंती आहे। खूप अभ्यास केला, खूप वाचन केलं पण शेवटी हातात काहीच लागलं नाही असं होण्याची शक्यता आहे। म्हणून पहिल्या 2 मंत्रांमध्ये ही गुरुपरंपरा सांगून ब्रह्मविद्येचं महत्त्व सांगितलेलं आहे।
गुरुपरंपरेच्या माध्यमातून ब्रह्मविद्या शिकण्याचं महत्त्व सांगितलं आहे. आणि पुढे 3ऱ्या मंत्रामध्ये शौनक नावाचा महाशाल एक अतिशय प्रतिष्ठित यशस्वी घरातला, संपन्न घरातला महापुरुष, महागृहस्थ अंगिरस ऋषींच्याकडे जातो आणि प्रश्न विचारतो. विधिपूर्वक त्यांच्याकडे जाऊन त्यांना नमन करून शरण जाऊन प्रश्न विचारतो की असं कोणतं एक तत्व आहे जे जाणल्यावर जणू हे सगळं काही जाणल्यासारखं होतं. अतिशय महत्त्वाचा नेमका मुद्द्याचा प्रश्न इथे शौनक विचारतो, आपल्या सद्गुरूंच्याकडे जाऊन विचारतो की असं कोणतं एक तत्व आहे. बघा, ज्ञानाची लालसा, ज्ञानाची तृष्णा आपल्या सगळ्यांना असते. मला काहीतरी समजावं, मी काहीतरी जाणावं, मला कळावं, माझं ज्ञान वाढावं, माझी समज वाढावी, याच्यासाठी आपण व्यवहारात प्रयत्न करतो, परमार्थात प्रयत्न करतो. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कळत नकळत आपण कायम काही ना काहीतरी जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. ही ज्ञानाची तृष्णा आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड आपली आयुष्यभर चालू असते. आणि इतकी धडपड करूनही आपलं समाधान होतं का? समाधान होत नाही. सगळ्या या उपनिषदांवर, प्रस्थानत्रयीवर ज्यांनी भाष्य केलं आहे ते आपले जगद्गुरू आदि शंकराचार्य यांच्या चरित्रामध्ये छोटीशी कथा येते, प्रसिद्ध कथा आहे, सगळ्यांनी ऐकली असेल, की पूर्वीच्या काळी पाठ पद्धती होती आणि भगवान शंकराचार्य एकदा पाठ घेत होते. वेदांत शास्त्राचे प्रबोधन करण्याचे एकूण 4 स्तर मानले जातात: पाठ, प्रवचन, कीर्तन आणि पुराण. त्याच्यामध्ये पाठ या प्रबोधन पद्धतीमध्ये मुख्यतः फक्त केवळ तत्त्वज्ञानावर भर असतो. तत्त्वज्ञान केंद्रित प्रबोधन म्हणजे पाठ. याच्यामध्ये कुठलेही दृष्टांत नाही, गोष्टी नाही, मनोरंजन नाही, उदाहरणं नाही. हे सगळं तत्त्वज्ञान आपण आपल्या जीवनाशी कसं जोडून घ्यायचं असं कुठलंही बाकीच्या पद्धतीचा विचार फारसा या पाठपद्धतीत नाही. केवळ मुख्य तत्त्व, त्या तत्त्वाच्या संदर्भातले खंडन मंडनाचे विचार, अशी ही पूर्वीच्या काळी पाठपद्धत होती. आजकालच्या काळात असं पाठ शिकवणारेही लोक राहिले नाहीत, शिकणारेही लोक फारसे राहिलेले नाहीत असं आपण म्हणूया. परंतु शंकराचार्यांनी एकदा असाच पाठ घेतला आणि अतिशय सुंदर पाठ घेतला. ते ऐकताना त्यांचं ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी एका शिष्याच्या मनात आपल्या गुरूंच्या विषयी अभिमान, अहंकार निर्माण झाला की माझे गुरु किती श्रेष्ठ आहेत, माझे गुरु किती बुद्धिमान आहेत, किती ज्ञानवान आहेत, किती सुंदर शिकवतात. आणि शिष्याच्या मनातला हा विचार, ते गुरुच आहेत, गुरु ओळखतात की शिष्याला अभिमान झालेला आहे. त्याला आपल्या जवळ बोलवतात आणि त्याला एका समुद्राच्या किनारी घेऊन जातात. समुद्राच्या किनारी गेल्यावर एका आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये थोडंसं पाणी उचलून घेतात आणि शिष्याला दाखवून म्हणतात की या संपूर्ण समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्या मानाने या माझ्या ओंजळीत असलेलं पाणी जितकं छोटं, जितकं कमी, जितकं क्षुल्लक आहे, अगदी तसंच या संपूर्ण विश्वामध्ये जेवढं ज्ञान आहे त्या मानाने माझं ज्ञान हे इतकंच गौण, इतकंच कमी, छोटंसं आणि क्षुल्लक आहे. बघा, हे कोण म्हणतंय? तर स्वतः आदि शंकराचार्य, ज्यांनी प्रस्थानत्रयीसारख्या पूर्ण ग्रंथांवर, ग्रंथाच्या विस्तारावरती भाष्य लिहिलं, अनेक भगवंतांची स्तोत्र लिहिली, संपूर्ण भारतभर भ्रमण केलं, फार मोठी ग्रंथसंपदा ज्यांनी निर्माण केली, संपूर्ण केवल अद्वैत संप्रदायाची ज्यांनी प्रस्थापना केली, ते भगवान शंकराचार्य म्हणतात की माझं ज्ञान हे इतकं कमी आहे संपूर्ण विश्वातल्या ज्ञानाच्या मानाने. मग भगवान शंकराचार्यांनी जर असं म्हटलं तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची काय कथा आहे? 24 तास जरी आपण हातात पुस्तक घेऊन बसलो, 24 तास फोन हातात घेऊन बसलो, टी व्हीच्या समोर बसलो, तरी आपली ज्ञानाची तृष्णा कमी होणं, समाप्त होणं, ती तृष्णा भागणं कधीही शक्य नाही. आपलं समाधान होणं शक्य नाही. मग जो विचारवंत मनुष्य आहे, तो विचारवंत मनुष्य एवढ्या 50 ठिकाणी, 50 वेगवेगळ्या माध्यमातून, ॲव्हेन्यूजमधून 50 वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान करून घेण्यापेक्षा एक मुद्द्याचा प्रश्न विचारतो. जसा इथे शौनकाने विचारला की एक असं तत्व जे जाणलं की जणू हे सगळं जाणल्यासारखं होईल, जे जाणल्यावर माझं पूर्ण समाधान होईल, असं एक तत्व गुरु तुम्ही मला समजावून सांगा. आणि तिसऱ्या मंत्रामध्ये हा प्रश्न विचारल्यावर 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये सद्गुरू अंगिरस शौनकाला सांगायला सुरुवात करतात
द्वे विद्ये वेदितव्ये पराच अपराच. दोन विद्या आहेत. परा म्हणजे श्रेष्ठ विद्या, अपरा म्हणजे कनिष्ठ विद्या. पराविद्या ही परमात्मविषयक आहे. पराच परमात्मविद्या जी उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे, परमात्म तत्वविषयक आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मोक्ष देणारी जी विद्या. मोक्ष म्हणजे मुक्ती देणारी, आणि मुक्ती म्हणजे सगळ्या बंधनांपासून सोडवणारी जी विद्या, तिला म्हणतात पराविद्या. आणि दुसरी आहे अपराविद्या, कनिष्ठ विद्या. आणि कनिष्ठ विद्या म्हणजे काय, तर आपलं दैनंदिन जीवन, त्याच्यामध्ये कर्म कसं करायचं, उपासना कशी करायची, योग्य कर्म कुठलं, अयोग्य कुठलं, फार मोठा अपराविद्येचा विस्तार इथे अंगिरस ऋषींनी सांगितलेला आहे की 16 विद्या 64 कला, असं इथे प्रत्यक्ष जरी म्हटलं नसेल तरी अंगिरस ऋषींनी म्हटलेलं आहे की एकूण 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि त्यांची 6 वेदांग, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिषशास्त्र, ही 6 वेदांग सगळीच्या सगळी अपराविद्येमध्ये येतात, म्हणजे कनिष्ठ विद्येमध्ये येतात. एक प्रश्न इथे उपस्थित केला आहे की सगळे वेद जर अपराविद्येमध्ये येतात तर मग उपनिषदांची सोय कशी लावायची. आपण म्हणतो की वेद त्रिकांडात्मक आहेत आणि वेदांचं ज्ञानकांड म्हणजेच वेदांत म्हणजेच उपनिषदांमध्ये या ब्रह्मविद्येचं वर्णन केलेलं आहे. आम्हाला असं वाटतं आम्ही उपनिषद शिकतो म्हणजे फार मोठं काहीतरी शिकतो, श्रेष्ठ विद्या ग्रहण करतो. मग हा उपनिषदांचा अभ्यास जो काही आपला इथे चालू आहे तो सुद्धा अपराविद्येमध्येच आहे या मंत्राप्रमाणे, अशी शंका उपस्थित केली. आणि मग त्या शंकेचं निवारण केलं की उपनिषदांचे मंत्र, मग ते कर्मकांडातले असो, उपासनाकांडातले असो अथवा ज्ञानकांडातले असो, जोपर्यंत हा अभ्यास केवळ शाब्दिक स्तरावर आहे तो शाब्दिक स्तरावरचा अभ्यास म्हणजे अपराविद्या. आणि त्या ज्ञानकांडामधल्या, उपनिषदांमधल्या शब्दांचा जो अर्थ आहे तो अर्थ समजून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे पराविद्या. उदाहरण आपण बघितलं होतं की साखरेचं वर्णन आपल्याला शब्दांनी करता येतं, सांगता येतं की साखर पांढरी आहे, चौकोनी आहे, तिचं हे केमिकल कॉम्पोजिशन आहे, ते अमुक अमुक प्रकारे तयार होते, साखरेपासून एवढ्या वेगवेगळ्या गोड पदार्थांची निर्मिती होते. हे जे सगळं वर्णन आहे, साखरेचं वर्णन, त्याला म्हणतात अपराविद्या. आणि प्रत्यक्ष ती साखर चाखणं, प्रत्यक्ष त्या साखरेची गोडी चाखणं, त्याला म्हणतात पराविद्या. अगदी तसंच या उपनिषदांच्या मधले सगळे शब्द म्हणजे अपराविद्या. आपण एक ओवी बघितली होती की वेद हे शब्द राशी नाही ज्ञानतयापाशी. हा संपूर्ण वेद एक शब्दांची राशी आहे, त्या शब्दराशीकडे ज्ञान नाही. जे वेदांगुली निर्देशी ते परब्रह्म. वेदांगुली, वेद ज्याच्याकडे निर्देश करतात ते तत्व, आणि त्या तत्वाचा ते मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेणं ते परब्रह्म, ती पराविद्या. साखरेची गोडी चाखणं म्हणजे पराविद्या, आणि ती गोडी आपल्याला चाखता यावी, या परब्रह्म तत्वाची, आत्मरसाची गोडी आपल्याला चाखता यावी, म्हणून हा आपला सगळा खटाटोप इथे चालू आहे. पुढे 6व्या मंत्रामध्ये ते जे परब्रह्म तत्व आहे, जे एक तत्व जाणलं की जणू सगळं जाणल्यासारखं होतं, त्या तत्वाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. अदृश्य, अग्राह्य, अगोत्र, अवर्ण, अपाणिपाद, बरीच मोठी तिथे एक यादी दिली. आणि सगळ्यात शेवटी अंगिरस ऋषी म्हणतात की हे जे तत्व आहे ते भूत योनी, संपूर्ण भूतसृष्टीचं कारण आहे. त्या परब्रह्म तत्वातूनच या भूतसृष्टीची निर्मिती झाली. परत प्रश्न उपस्थित केला की असं कसं शक्य आहे. तुम्ही आत्ताच म्हटलं की या परब्रह्म तत्वाला कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, डोळे नाही, हात नाही, नाक नाही, पाय नाही. मग असं कुठलंही इंद्रिय नसलेलं हे तत्व, याच्यापासून, याला रूप नाही, आकार नाही, अवयव नाही, मग याच्यापासून संपूर्ण भूतसृष्टीची निर्मिती होणं कसं शक्य आहे. आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी पुढे 7वा मंत्र आहे. आणि त्या 7व्या मंत्रामध्ये आपल्याला 3 उदाहरणं दिली आहेत. कोळी ज्याप्रमाणे स्वतःच्या शरीरामधूनच जाळे निर्माण करतो आणि नंतर परत आत ओढून घेतो, पहिलं उदाहरण. ज्याप्रमाणे पृथ्वीपासूनच धान्यादी वनस्पती उगवतात, दुसरं उदाहरण. आणि ज्याप्रमाणे जिवंत पुरुषाच्या अंगावर केस किंवा नखे निर्माण होतात, हे तिसरं उदाहरण. त्याचप्रमाणे या अक्षर परब्रह्मापासून या संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली.
ही उदाहरणं आहेत. आपण केवळ इथे थोडक्यात सारांश रूपाने बघतोय. सविस्तर स्पष्टीकरण आपण यांचं बघितलं होतं. आणि 8व्या 9व्या मंत्रामध्ये पहिल्या विभागाच्या आपल्याला असं सांगितलं गेलं होतं की तपसा चियते ब्रह्म. संपूर्ण सृष्टीचा क्रम आपल्याला सांगितला की ज्ञानरूप तपाच्या साह्याने हे जे परब्रह्म तत्व आहे ते जणू स्थूल रूपात येतं. त्या ब्रह्मतत्वापासून प्रथम अन्न, नंतर क्रमाने प्राण, मन, सत्य, लोक, कर्म आणि कर्मफळ अशी संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आणि एक निर्मितीची प्रक्रिया आपल्याला सांगितली आहे. सृष्टी निर्मितीची प्रक्रिया हा आपल्या फार मोठ्या कुतूहलाचा विषय आहे आणि आपल्याला हे जाणून घेण्याची फार इच्छा असते. विशेषतः जे वैज्ञानिक लोक आहेत आणि वैज्ञानिक पिंड असलेले जे आपल्यापैकी साधक आहेत त्या सगळ्यांना या सृष्टीची निर्मिती कशी झाली, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे. इथे आपल्याला एक संकल्पना आपण शिकलो की वेदांताच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने या संपूर्ण सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे असं म्हटलं जातं. आणि ईश्वर म्हणजे सगुण ब्रह्म या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. ही एक नवीन संकल्पना आपण शिकलो होतो. कुठलीही वस्तू जेव्हा निर्माण होते त्या निर्माण झालेल्या वस्तूला कार्य असं म्हणतात. उदाहरणार्थ की माझ्यासमोर हा फोन आहे. हा फोन ही निर्माण झालेली वस्तू म्हणून फोन म्हणजे कार्य आहे. प्रत्येक कार्याच्या मागे कारण असणं आवश्यक आहे. प्रत्येक निर्मितीच्या मागे कारण असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा फोन नावाचं जे कार्य आहे त्याचं कारण हे 2 प्रकारचं असू शकतं. एक आहे निमित्त कारण, इन्स्ट्रुमेंटल कॉज, आणि दुसरं आहे उपादान कारण, मटेरियल कॉज. उपादान कारण, मटेरियल कॉज म्हणजे कार्याच्या निर्मितीसाठी जी लागणारी सामग्री तिला म्हणतात उपादान कारण. अलंकार बनवण्यासाठी सोनं लागतं, घट बनवण्यासाठी माती लागते, फर्निचर बनवण्यासाठी लाकूड लागतं, फोन बनवण्यासाठी वेगवेगळी सामग्री लागते. या सगळ्यांना त्या विशिष्ट कार्याचं उपादान कारण म्हटलं जातं. ज्याच्याशिवाय ते कार्य टिकत नाही, कार्यापासून ज्या कारणाला वेगळं काढता येत नाही असं जे कारण त्याला उपादान कारण म्हणतात. प्रत्येक वस्तू निर्माण होताना एक आहे उपादान कारण म्हणजे सामग्री, दुसरं आहे निमित्त कारण. निमित्त कारण म्हणजे केवळ थोड्या वेळापुरतं त्या निमित्त कारणाची निर्मितीमध्ये आवश्यकता असते. घट निर्माण होताना आपण म्हणतो कुंभार, त्या कुंभाराचं चक्र आणि त्याचा दंड किंवा काठी या 3 वस्तू या निर्मिती होताना लागतात. परंतु निर्मिती झाली की कुंभार, चक्र आणि काठी तिघही जण निवृत्त होतात. निवृत्त झाले तरी घट आहे तसाच राहतो. असे हे जे वेगवेगळे घटक जे कार्याच्या निर्मितीच्या वेळेस आवश्यक आहेत त्यांना निमित्त कारण म्हणतात. आपली ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा आपण म्हणतो ती ईश्वराने केली, सगुण परमात्म्याने केली. पण त्याने कुठलं मटेरियल घेऊन केली, कुठली सामग्री घेऊन केली, तर असं म्हटलेलं आहे की ही सृष्टी त्याने निर्माण केली आणि प्रत्येक नामरूपधारी पदार्थाच्या रूपाने तोच विस्तार पावला. तोच सामग्री आहे, तोच निर्माता आहे, तोच उपादान आहे, तोच निमित्त आहे. म्हणून ईश्वराला अभिन्न, भिन्न नसलेलं उपादान, निमित्त उपादान कारण म्हटलेलं आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वरानेच ही सृष्टी निर्माण केली आणि प्रत्येक पदार्थाच्या रूपाने तोच स्वतः या सृष्टीमध्ये विस्तार पावलेला आहे. अशी ही एक सृष्टी रचनेच्या संदर्भातली संकल्पना आहे, आपल्याला माहिती असावी. आणि पुढे जसं मी म्हटलं की अशा प्रकारे जेव्हा आपल्यासमोर हा मंत्र इथे मुंडक उपनिषदामध्ये आलेला आहे, याच्या पुढे आपण जेव्हा इतर उपनिषदांचा अभ्यास करू किंवा इतर शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करू तेव्हा थोडीशी वेगळ्या प्रकारची सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आपल्या समोर येईल. तिचा क्रम वेगळा आहे. आधी कुठला घटक, नंतर कुठला घटक, प्रक्रियेमध्ये थोडेफार व्हेरिएशन्स असू शकतील, नावामध्ये व्हेरिएशन्स असू शकतील. आणि असे वेगवेगळे प्रकार बघितले की आपण एकतर त्याचं फार ॲनालिसिस करायला जातो किंवा आपण आपल्या मनामध्ये संदिग्धता निर्माण होते. आपण कन्फ्यूज होतो की अहो दासबोधामध्ये असं सांगितलं आहे, पंचदशीत असं सांगितलं आहे, उपनिषदात असं सांगितलं आहे, मग आम्ही नेमकं काय खरं मानायचं? अशी निर्माण झाली सृष्टी का तशी निर्माण झाली? तर असं आहे की शास्त्राचं कारण असं आहे, शास्त्राची कारणमीमांसा अशी आहे की सृष्टी अशीही निर्माण झाली नाही, सृष्टी तशीही निर्माण झाली नाही, सृष्टी मुळात निर्माणच झाली नाही.
हा आपल्या वेदांतशास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे. त्याला म्हणतात अजातवाद. आपण आता हे का समजावून घेतोय सगळं, कारण की सृष्टी निर्मितीची प्रक्रिया जी इथे मुंडक उपनिषदामध्ये सांगितली, त्या सगळ्या प्रक्रिया, ही प्रक्रिया आणि इतर सगळ्या प्रक्रिया या अध्यारोपाच्या भाषेत मांडल्या गेलेल्या आहेत. अध्यारोप ही वेदांतशास्त्रातली एक प्रक्रिया आहे की जिथे जे वास्तविक नाही तिथे ते आहे असं थोड्या वेळापुरतं, तात्पुरतं, सोयीपुरतं आहे असं गृहीत धरणं, ती कल्पना करणं, याला म्हणतात अध्यारोप. सृष्टी ही मुळात निर्माणच झालेली नाही, हा वेदांतशास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे. परंतु हे काही आपल्याला कळत नाही, हे पटत नाही. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जग सत्य आहे, जग निर्माण झालेलं आहे. आणि जग निर्माण झालेलं आहे असं कोट्यावधी सामान्य लोकांना वाटतं, म्हणून त्याची संगती लावून देण्यासाठी तात्पुरती शास्त्रकारांनी केलेली ही मांडणी आहे. सामान्य लोकांना बघा, आपण पहिलीतलं मूल किंवा अजून छोटं मूल, त्याला आपण काही डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन शिकवत नाही, कॅल्क्युलस शिकवत नाही. लहान मुलाला आधी 1, 2, 3, 4, 10पर्यंत अंक शिकवावे लागतात. हळूहळू पुढे ॲडिशन शिक, मग सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, अशा वेगवेगळ्या क्रमाने वाढत वाढत हळूहळू डिफरन्शियल इक्वेशन्सपर्यंत तो मुलगा येतो. अगदी तसंच की ही सृष्टी निर्माण झाली नाही असं पहिल्याच स्तरावर साधकाला शिकवून चालत नाही. तर बहुतांश साधकांची जी मानसिकता आहे, जग सत्य आहे, त्या स्तरापर्यंत शास्त्रकार खाली येतात की तुम्हाला वाटतं ना जग सत्य झालं, ठीक आहे. तुम्हाला वाटतं ना जग सत्य आहे, जग निर्माण झालं, ठीक आहे. हे जग निर्माण झालं असं आपण गृहीत धरू, ते अमुक अमुक या पद्धतीने निर्माण झालं असं आपल्याला समजावून सांगतात. आणि हळूहळू क्रमविकासाच्या पायऱ्यांनी पुढे नेताना पहिल्यांदा समजावून सांगतात की जग हे जे तुला खरं वाटतं, तुझा देह, तुझं आजारपण, तुला होणारा नफा तोटा, नुकसान, घर, कुटुंबीय, नोकरी, पैसा, स्टॉक मार्केट, राजकारण, समाजकारण, हे सगळं तुला खरं वाटतं. तर हे खरं नाही, हे मिथ्या आहे, माईक आहे, टेम्पररी आहे, कायम टिकणारं नाही. जगत सत्यत्व भ्रांतीमधून हे जग आपल्याला जे खरं वाटतं त्या भ्रमातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी शास्त्रकार हळूहळू आधी शिकवतात की हे जग माईक आहे, मिथ्या आहे, भ्रमरूप आहे, त्याला मायावाद म्हणतात. आणि क्रमविकासाच्या पायऱ्याने हळूहळू वरती नेत आपल्याला जग झालंच नाही हा जो सिद्धांत आहे हा मांडुक्य उपनिषदामध्ये सांगितलेला आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही संदिग्धता आहे, म्हणून एकदा परत स्पष्ट करते की मुंडक उपनिषद आणि मांडुक्य उपनिषद हे 2 वेगवेगळे उपनिषद आहेत. आपला आत्ताचा जो अभ्यास चालू आहे हा मुंडक उपनिषदाचा चालू आहे. मांडुक्याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. तर इथे जी सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आहे ती अध्यारोपातली, त्याला फॉल्स ॲट्रिब्युशन म्हणतात, की थोड्या वेळापुरतं हे गृहीत कृत्य आहे. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण काय की सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेच्या बाबतीत फार प्रश्न विचारू नये, फार आपण स्वतः विचार करू नये, हेअर स्प्लिटिंग आर्ग्युमेंट्स करू नये. अहो अशी का झाली, तशी का झाली, आधी हे का बरं, नंतर हे का बरं, असे कुठलेही प्रश्न विचारू नयेत. आपला मुख्य उद्देश सृष्टी निर्मितीची प्रक्रिया शिकणं हा नाही, तर ती सृष्टी मिथ्या कशी आहे, माईक कशी आहे ते समजावून घेणं आणि त्याच्यापासून आपली सोडवणूक करून घेणं, अनासक्त होणं, आपली गुंतवणूक त्या सृष्टीतली कमी करणं हा आपला मुख्य उद्देश आहे. त्याच्यासाठी आपण हा सगळा अभ्यास करतो आहोत. अध्यारोपाची प्रक्रिया आपल्याला शास्त्रकार सांगतात की सृष्टी निर्माण झाली खरी, परंतु ती माईक आहे. आणि असं सांगत सांगत जेव्हा आपल्याला शेवटी केवळ परब्रह्म तत्व सत्य आहे या सिद्धांतापर्यंत नेतात, त्या अंतिम सिद्धांताला अपवाद असं म्हणतात. ब्रह्मसत्य, केवळ ब्रह्म नावाचं एक तत्व सत्य आहे आणि ही सृष्टी एकतर निर्माण झालीच नाही किंवा झाली असं तुला वाटत असेल तर ती माईक आहे, अशा प्रकारची आपली समजूत करून घेणं हा आहे अपवाद. केवळ ब्रह्म नावाचं तत्व सत्य आहे, परमात्मा नावाचं तत्व सत्य आहे. परंतु जगत सत्यत्वापासून ब्रह्मसत्यत्वापर्यंत प्रवास हा फार मोठा प्रवास आहे आणि त्याच्यासाठी ही अध्यारोप अपवादाची एक प्रक्रिया आपल्याला सांगितली जाते, ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः एवढाच विचार करणार आहोत की सृष्टी निर्मिती ही थोड्या वेळापुरती आपण गृहीत धरलेली एक टेम्पररी कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी लिहिली आहे की वांझेची या लेका कैची जन्मपत्रिका, की मुळात आहे वंध्यापुत्र,
मग तो परभणीला जन्माला आला का जर्मनीला जन्माला आला आणि या शतकात आला का मागच्या शतकात आला आणि कुणाच्या पोटी आला, हे सगळेच प्रश्न तथ्यहीन आहेत. कशातच तथ्य नाही, कारण की मुळात तो वांजेचा पुत्र आहे. मग किती तुम्ही त्याची चौकशी करत बसाल. तशी मुळात ही सृष्टी त्या वंध्या पुत्रासारखी आहे. किती तुम्ही तिच्या निर्मितीची चौकशी करत बसाल. ही सगळी कारणमीमांसा या 8व्या 9व्या मंत्राच्या अर्थामागे आहे. परंतु तात्पुरती आपण ती एक प्रक्रिया शिकलो आणि हा सगळा विचार 9व्या मंत्रामध्ये झाल्याच्या नंतर आजचा जो विषय आहे आपला मुंडक उपनिषद, पहिलं मुंडक म्हणजे पहिला विभाग, त्यातला दुसरा खंड म्हणजे दुसरा उपविभाग, त्याचा आपण आज अभ्यास सुरुवात करूया. प्रत्यक्ष मुंडक 1 खंड 2 याचा अभ्यास सुरू करण्याआधी आपण जे शांकर भाष्य आहे, संबंध भाष्य आहे, त्याचा थोडासा विचार करूया. जर लक्षात असेल तर की भगवान शंकराचार्यांनी उपनिषदांच्या सगळ्या मंत्रांवर टीका म्हणून संस्कृतमध्ये भाष्य लिहिलं आहे, ज्याला आपण शांकर भाष्य म्हणतो. त्यांनी केवळ प्रत्येक मंत्रावर भाष्य लिहिलं असं नाही, तर 2 मंत्रांच्या मध्ये किंवा एखाद्या मंत्राच्या सुरुवातीला प्रास्ताविक रूप संस्कृतमध्ये भाष्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मंत्रांच्या मध्ये संबंध कसा आहे, येणाऱ्या मंत्राची पार्श्वभूमी काय आहे, प्रास्ताविक काय आहे, हे सगळं त्यांनी या मधल्या संबंध भाष्यामध्ये समजावून सांगितलं. मुंडक 1 खंड 2 सुरू होण्याच्या आधी आचार्यांनी विस्तृत संबंध भाष्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बराच तात्विक काथ्याकूट आहे. तेवढ्या तात्विक काथ्याकूटात न जाता आपण त्यातल्या काही 4-5 महत्त्वाच्या संकल्पना आहेत तेवढ्या समजावून घेऊ. आपल्या साधनेच्या विचाराच्या दृष्टीने ज्या आवश्यक आहेत तेवढ्या संकल्पना आपण समजावून घेऊ आणि नंतर प्रत्यक्ष मंत्राच्या अभ्यासाला सुरुवात करूया. संबंध भाष्यामध्ये आचार्य म्हणतात की हा दुसरा विभाग सुरू होण्याच्या आधी पहिल्या विभागामध्ये 5व्या मंत्रामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद वगैरे हे सगळे वेद आणि वेदांग अपराविद्या कशी आहे अशी आपण मांडणी केली. अशी या उपनिषदांनी या मंत्रांनी मांडणी केली. आणि 6व्या मंत्रामध्ये ज्या विद्येद्वारा अक्षरतत्वाचं ज्ञान होतं त्या पराविद्येचं विशेषणासहित वर्णन केलं. आचार्य म्हणतायत की अपराविद्येचं वर्णन केलं, पराविद्येचं वर्णन केलं. मग आता हा जो पुढचा विभाग आहे त्याचं प्रयोजन काय आहे ते सांगताना आचार्य म्हणतात, अतः परम अनयोः विद्येयोः, या ज्या दोन्ही विद्या आहेत, कोणत्या विद्या, परा आणि अपराविद्या, अनयोः विद्ययोः विषयौ विवेक्तव्यौ, या दोन्ही विद्यांचे जे विषय, त्या विषयांचं स्वरूप सांगितलं जावं अशी एक अपेक्षा मनात निर्माण होते. आणि त्या दोन्ही विद्येच्या स्वरूपामध्ये, त्या दोन्ही विद्यांच्या मध्ये विवेक करता यावा अशा प्रकारची एक अपेक्षा श्रोत्याच्या मनात निर्माण होते. अनयोः विद्ययोः विषयो विवेक्तव्यौ, की या विद्यांचा विषय काय आहे आणि त्याच्या संदर्भात विवेक म्हणजे विचार कसा करावा. संसार मोक्षा वित्युत्तरो, अपराविद्येचा विषय आहे संसार, पराविद्येचा विषय आहे मोक्ष. आपण जो पहिल्या विभागात बघितलं ते फक्त अपराविद्या म्हणजे काय आणि पराविद्या म्हणजे काय याच्या थोडक्यात व्याख्या बघितल्या होत्या. पण अपराविद्या ज्या संसाराचं वर्णन करते आणि पराविद्या ज्या मोक्षाचं वर्णन करते, त्या संसाराचं स्वरूप काय, त्या मोक्षाचं स्वरूप काय, त्या दोन्हीमध्ये विवेक कसा करायचा, ही जी श्रोत्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात, या ज्या श्रोत्याच्या मनात अपेक्षा निर्माण होतात, त्या पूर्ण करण्यासाठी आता दुसऱ्या विभागाची सुरुवात होत आहे. अपराविद्येचा विषय आहे संसार आणि पराविद्येचा विषय आहे मोक्ष. आणि याचा आता आपल्याला अधिक स्वरूप जाणून घ्यायचं आहे. अपराविद्येचा विषय संसार. तो संसार कसा आहे, आपण सगळे संसारी आहोत, आपण सगळे प्रापंचिक आहोत. आचार्य स्वतः संसारी नव्हते, प्रापंचिक नव्हते, पण त्यांनी या संसाराचं अतिशय सुंदर यथायोग्य डोळे उघडणारं वर्णन या संबंध भाष्यामध्ये करून ठेवलेलं आहे. हा संसार कसा आहे सांगताना आचार्यांनी 3 शब्द वापरले. पहिला शब्द की हा संसार भेदरूप आहे. दुसरं, हा संसार नदीसारखा प्रवाह रूपाने नित्य आहे. आणि तिसरा शब्द दुःखरूप असल्याकारणाने हा संसार प्रत्येक मनुष्यासाठी सर्वथा त्याज्य आहे. भेदरूप आहे, प्रवाह रूपाने नित्य आहे आणि त्याज्य आहे, असं या संसाराचं वर्णन आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये केलं आहे.
थोडं समजावून घ्यायचा प्रयत्न करू की भेदरूप आहे, काही फार विश्लेषणाची गरज नाही. आपल्याला सगळ्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भेदच दिसतात. हा लॅपटॉप आहे, हा फोन आहे, हे पाणी आहे, हे खाणं आहे, हा टेबल आहे, हा ग्रंथ आहे, ही मी आहे, हे चांगले लोक, हे वाईट लोक, हे सासरचे लोक, हे माहेरचे लोक. आपलं संपूर्ण संसार हा भेदमय प्रतीतीने भरलेला आहे, पहिली गोष्ट. पण इथे आचार्यांनी जो भेद सांगितला तो मुख्यतः कर्माच्या संदर्भातला भेद सांगितला आहे. आचार्य म्हणतात की या संसारामध्ये कर्ता, करण, कर्म आणि कर्मफल असे भेद दिसतात. म्हणजे कर्ता, कर्म, करण हे एकमेकांपासून वेगळे आहेत, हा पहिला त्याचा अर्थ. आणि दुसरा अर्थ, कुठलंही कर्म जेव्हा केलं जातं तेव्हा प्रत्येक व्यक्ती निसर्गतः स्वभावतः वेगवेगळ्या पद्धतीने ते कर्म करते. साधी गोष्ट आहे की बटाट्याची भाजी करायची, तेच बटाटे, तीच हळद, तेवढीच हळद, तेवढंच तिखट, मीठ, मसाले आपण प्रत्येक व्यक्तीला दिलं तर प्रत्येक व्यक्ती बटाट्याची भाजी वेगळ्या पद्धतीने करते आणि प्रत्येक व्यक्तीच्या हाताची चव वेगळी असते. एक कृती जेव्हा मल्टिपल वेगवेगळे लोक करतात ती वेगवेगळ्या पद्धतीनेच होते. प्रत्येकाचं धावणं वेगळं, चालणं वेगळं, बसणं वेगळं, बोलणं वेगळं, काम करणं, समजून घेणं, समजावून सांगणं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीची वेगळी आहे. त्यामुळे कर्माच्या संदर्भामध्ये आचार्य म्हणतात की हा संपूर्ण संसार भेदरूप आहे, पहिली गोष्ट. दुसऱ्यांदा त्यांनी म्हटलंय की हा नदीसारखा प्रवाह रूपाने नित्य आहे. म्हणजे नेमकं काय की नदीचा जो प्रवाह जातो त्याचं आपण थोडंसं निरीक्षण केलं, एका कुठल्या तरी जागेवर लक्ष देऊन आपण निरीक्षण करावं. काय दिसून येतं आपल्याला की हा जो नदीचा प्रवाह आहे याच्यामध्ये एक पाण्याचा लोट येतो, तो काही क्षणसुद्धा नाही, काही मिलीसेकंद तिथे थांबतो, थांबत देखील नाही, तो लगेच पुढे जातो आणि त्याच्याऐवजी दुसरा पाण्याचा लोट तिथे येतो, दुसरा जातो, तिसरा येतो, असं एकानंतर एक पाण्याचा लोट तिथे येत राहतो आणि अखंड ती नदी प्रवाह रूपाने वाहत राहते. अगदी तसंच आपल्या संसारामध्ये देखील घर, परिवार, त्या परिवारातली माणसं, एक पिढी येते, ती जाते, काळाच्या पडद्याआड मग दुसरी येते, तिसरी येते, चौथी येते, एकानंतर एक पिढ्या येत राहतात. घर, वंश परंपरा चालत राहते. समाजातल्या अनेक संस्था, एकानंतर एक तिथे लोक येतात, पदाधिकारी येतात, ती संस्था चालत राहते. वेगवेगळे बिझनेसेस आहेत, त्या बिझनेसमध्ये सुद्धा एक पिढी चालवते, त्याच्यानंतर दुसरे लोक येतात, दुसरे चालवतात. एक बिझनेस जरी पूर्ण नष्ट झाला तर त्याच्याऐवजी दुसरा बिझनेस येतो, दुसरी टेक्नॉलॉजी येते, मॉडर्न टेक्नॉलॉजी येते. त्यामुळे या समाजामध्ये कुठलीही समाजाची एक पिढी, एक व्यवस्था कायम टिकून राहत नाही. एक जाते आणि दुसरी तिची जागा घेते. हे प्रवाह रूपाने नित्य जीवन वाहतं, यालाच संसार असं म्हणतात. हे आचार्यांनी केलेलं त्याचं दुसरं लक्षण आहे. आणि तिसरं लक्षण आचार्य म्हणतात की दुःखरूप असल्यामुळे हा संसार सगळ्या देहधारी मनुष्यांसाठी सर्वथा त्याज्य आहे. त्याग करण्यास म्हणजे सोडून देण्यास योग्य आहे. असं त्याग वगैरे, संसार सोडून द्यायचा, त्याचा त्याग करायचा, असे शब्द ऐकले की आपल्या लगेच काळजात धस्स होतो की हो काय आम्ही उपनिषद शिकायला बसलो आणि आता सांगतात घरदार सोडून जा. आता आम्ही थोडीच काही आश्रमात जाणार आहे, आम्ही थोडीच काही हिमालयात जाऊन बसणार आहे. शक्य तरी आहे का बरं? सांगा बरं आपल्यासारख्या सामान्य लोकांना. खरंच शक्य नाही. हा संसार सर्वथा त्याज्य आहे. तो त्याग करणं तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी शक्य नाही. एक लक्षात घेऊ की आचार्य स्वतः चतुर्थाश्रमी संन्यास घेतलेले होते आणि त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा वाङ्मयामध्ये चतुर्थाश्रमी संन्यासाचा पुरस्कार केलेला आहे. आणि काय इथे केलं आहे त्यांचं कारण समजावून घेऊ की आचार्य म्हणतात की हा संसार अत्यंत दुःखरूप आहे. बरं, तो दुःखरूप आहे अशी तरी आपल्याला प्रतीती येते का? आपल्याला असं वाटतं का की दुःखच दुःख आहे जीवनात? आपण म्हणतो की नाही हो, म्हणजे म्हणतात खरं थोडीफार दुःख आहे, मला वाटतं अधूनमधून वाईट, पण अशी एवढी दुःख जी काय सांगतात दासबोधात किंवा गीतेमध्ये एवढी काही दुःख माझ्या जीवनात नाही. म्हणजे कसं आम्ही आमचं लाईफ छान एन्जॉय करतो, मज्जा करतो. आम्ही मज्जा करता म्हणजे काय करता विचारलं कोणाला, आपण विचार केला की असं छान आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रफुल्लित असते आमची मनस्थिती, आम्ही मज्जा करतो. एक छोटंसं उदाहरण की ज्याला आपण सुख म्हणतो, ज्याला आपण मज्जा म्हणतो, एन्जॉय करणं म्हणतो, ते सुख खरंच सुख आहे का?
व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये जेवढी काही सुखं आपल्या वाट्याला येतात ती नेहमी दुःख मिश्रित सुखं असतात. पण त्यातल्या दुःखाच्या कॉम्पोनंटकडे आपलं लक्ष कधीच जात नाही. आपण फक्त त्या सुखावर आणि मज्जेवर आपलं सगळं लक्ष केंद्रित असतं. आमच्या हैदराबादची गोष्ट सांगते. काही वर्षांपूर्वी 8-10 वर्ष झाली असतील, आम्ही नुकतेच हैदराबादमध्ये आलो होतो. आणि त्या काळामध्ये अजूनही IPLच्या मॅचेस होतात. तेव्हा एक मोठा माहोल असतो. सगळ्या TV वर, समाजामध्ये, न्यूजपेपरमध्ये सगळ्यांची चर्चा चालू असते. हैदराबादमध्ये IPLची लाईव्ह मॅच होती आणि मुंबई इंडियन्सची टीम येणार होती. सचिन तेंडुलकर तिथे येऊन खेळणार होता. तेंडुलकर रिटायर होणार IPLमधून वगैरे अशी चर्चा त्या काळात होती. मे बी शेवटचं वर्ष असेल वगैरे. त्यामुळे सगळे मित्र मैत्रिणी की चला आपण IPL बघायला जाऊ, लाईव्ह मॅच बघायला जाऊ. तोपर्यंत आम्ही क्रिकेटची मॅच कधीच लाईव्ह बघितली नव्हती. एकदा कधीतरी अनुभव घ्यावा म्हणून जायचं ठरवलं. सुख आहे, IPLची मॅच बघण्यामध्ये सुख आहे. जायचं ठरवलं. मे महिना, हैदराबादमधला मे महिन्याचा उन्हाळा. ज्या स्टेडियममध्ये मॅच होती ते स्टेडियम आमच्या घरापासून जवळपास 2 तास लांब आणि ट्रॅफिकमध्ये जायला वेळ लागेल म्हणून आम्ही जवळपास 3.5 ते 4 तास आधी घरातून निघालो. दुपारच्या रणरणत्या उन्हात कारमध्ये बसून स्टेडियमपर्यंत जाताना मध्ये अनेक सिग्नल्स लागले. प्रत्येक सिग्नलवर 7-7, 8-8, 10-10 मिनिट थांबावं लागलं. अशी ट्रॅफिकची झुंज देत देत आम्ही कसेबसे 3 तासात 3.5 तासात तिथे पोहोचलो. पार्किंगची जागा शोधण्यासाठी अर्धा तास घिरट्या घालाव्या लागल्या. एवढं करून स्टेडियममध्ये गेलो तर आतमध्ये एंट्री करण्यासाठी ही भली मोठी लाईन. उन्हामध्ये त्या लाईनमध्ये उभे राहिलो. आतमध्ये जायला निघालो तर त्यांनी आमची पाण्याची बाटली, आमचे गॉगल, बायनॉक्युलर्स, दुर्बीण, पाण्याची बाटली हे सगळं काढून घेतलं. सेलफोन काढून घेतला कारण की तेव्हा तसे नियम होते. आतमध्ये जाऊन बसलो. ज्या सीट्स, बरं तिकीट घेताना काही फार पैसे नव्हते त्यामुळे साधं आपलं कुठलं तरी मागचं सीट घेतलं. तिथून ती धड क्रिकेटची मॅच दिसतसुद्धा नव्हती. एवढं करून आम्ही ती क्रिकेटची मॅच बघायला बसलो. पण आता सगळे लोक मस्त आरडाओरडी चालू होती, काय चिअरिंग चालू होतं, सगळे लोकांचं चालू आहे म्हणून आम्हीही करत होतो. घसा कोरडा पडला. प्यायचं म्हटलं तर तिथे पाणी नाही. स्प्राईट विकतात, कोकाकोला विकतात, ते प्यायल्यावर अजून तहान लागते. खायला धड मिळालं नाही. अशी सगळी ती मॅच बघण्याचा सोहळा उरकून कसेबसे रात्री 12-1 पर्यंत आम्ही घरी आलो. खूप भूक लागली होती. जागरण झालं, ॲसिडिटी झाली. ते वेगवेगळे स्प्राईट पिऊन, कोक पिऊन पोट खराब झालं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायला उशीर झाला. डोकं दुखायला लागलं. हे एवढी सगळी दुःख आम्ही भोगली. कशासाठी? तर IPLच्या मॅचमध्ये जाऊन तेंडुलकरला लाईव्ह बघण्यासाठी जे काही सुख आहे त्या एका सुखाच्या प्राप्तीसाठी एवढी दुःख आम्ही भोगली. पण आम्हाला दुसऱ्या दिवशी विचारलं की का हो, कसा झाला तुमचा कालचा प्रवास? काय मस्त मज्जा आली, आम्ही काय मारले तेंडुलकरनी रन्स. असे सगळ्या आपण गोष्टी करतो. कारण की त्याचं मुख्य कारण की त्या एका सुखाच्या मागे ही जी काही दुःख आहेत ही आपल्या लक्षातच येत नाही की आपण एका गोष्टीच्या प्राप्तीसाठी एवढी धडपड करतोय. आचार्य इथे आपल्याला तेच समजावून सांगतायत की तुम्ही या संसारामध्ये कुठेही कितीही हातपाय मारायचा प्रयत्न केला तरी प्रत्येक सुख हे दुःख मिश्रित सुख असणार आहे. निर्भेळ सुख, भेसळरहित सुख इथे या संसारातून मिळण्याची शक्यता नाही आणि म्हणून हा संसार सर्वथा त्याज्य आहे असं आचार्य म्हणतात. आता त्यांनी जरी म्हटलं असेल तरी आपण काही संसाराचा त्याग करणार नाही. आणि मुंडक या शब्दाचा अर्थ बघताना आपण पाहिलं होतं की मुंडक शब्दाचा अर्थ आहे संन्यास. दुसरा शब्द आहे संन्यस्त वृत्ती, अनासक्ती. या संसारापासून मनाने न चिकटता राहणं, मनाने न चिकटता हा संसार करणं. अशा अनासक्त वृत्तीने देखील हा संसार करता येतो. अपराविद्येचा विषय असलेला हा संसार, याची लक्षणं आचार्यांनी संबंध भाष्यात सांगितली. आणि दुसरं, पराविद्येचा जो विषय आहे मोक्ष, तो सगळ्या बंधनातून आपल्याला सोडवतो म्हणून तो परमानंद रूप आहे असं ते म्हणतात. मग या संन्यासाविषयी संन्यस्त वृत्ती निर्माण कशी करायची, विरक्त वृत्ती निर्माण कशी करायची? आम्हाला तर काही विरक्ती येत नाही. आम्ही हे सगळं अनेक दुःख आत्तापर्यंत भोगली. ती दुःख आहेत हे वाटलंही नाही. याच्यापुढे अनेक सुखदुःख भोगण्याची आमची तयारी आहे. पण विरक्ती काही आम्हाला संसारातून येत नाही. आसक्ती काही आमची सुटत नाही. ती कशी सोडवायची याच्यासाठी आचार्यांनी मग शेवटच्या 2 ओळी इथे लिहिलेल्या आहेत की तद्दर्शनेही तन्निर्वेद उपपत्तेहे.
या संसाराच्या वास्तव स्वरूपाचं जेव्हा तुम्हाला दर्शन होईल, जेव्हा या श्रुतीच्या माध्यमातून, या मंत्रांच्या अभ्यासातून, या टीकेच्या अभ्यासातून जेव्हा वास्तवपणे या संसाराचं खरं स्वरूप काय आहे हे तुम्हाला कळेल, त्या अपराविद्येचं स्वरूप तद्दर्शने, त्याचं दर्शन झाल्याच्या नंतरच तन्निर्वेदम, त्याच्याबद्दल विरक्ती, त्याच्याबद्दल विराग मनामध्ये संभव आहे. न ही अप्रदर्शिते परीक्ष उपपद्यत. ज्या गोष्टीची आपण परीक्षा करत नाही, ज्या गोष्टीला आपण पाहत नाही, इति तत् प्रदर्शयन न आह, तोपर्यंत, ज्या गोष्टीची आपण जोपर्यंत परीक्षा करत नाही तोपर्यंत त्याचं फळ देखील आपल्याला कळत नाही. आणि गोष्ट कळत नाही, वस्तू कळत नाही, त्याचं फळ कळत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून विराग म्हणजे अनासक्ती होणं देखील शक्य नाही. म्हणून या अपराविद्येपासून, अपराविद्येचा विषय असलेल्या संसारापासून जर आपल्याला स्वतःला सोडवून घ्यायचं असेल तर आधी हा संसार म्हणजे काय ते जाणून घ्या. आणि मुंडक उपनिषदाच्या पहिल्या मुंडकातील दुसऱ्या खंडातील या पहिल्या जवळपास 7 ते 8 मंत्रांमध्ये अपराविद्येचा विषय असलेला संसार कसा आहे, कशा प्रकारे कनिष्ठ आहे, का तो त्याज्य आहे, का त्याच्यामध्ये तथ्य नाही, हे वेगवेगळ्या मंत्रांच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. ही सगळी झाली या पहिल्या मंत्राची पार्श्वभूमी. आणि पार्श्वभूमी जाणून घेतल्यावर आपण आता प्रत्यक्ष या मंत्रांच्या अभ्यासाला सुरुवात करूया. पहिल्या मंत्रामध्ये श्रुती म्हणते, तद एतत् सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो यानि अपश्यन् तानि त्रेतायां बहुधा संततानि तानि आचरथ नियतं सत्यकामा एषवः पंथा सुकृतस्य लोके. मंत्राचा अर्थ आहे की बुद्धिमान ज्ञानवंतांनी वेदमंत्रात सांगितलेली कर्मे जाणून घेतली, तेच हे सत्य आहे. त्रेतायुगात त्यांचेच फार आधिक्य होते. कर्मफळे हवी असतील तर तीच कर्मे सतत करा, या लोकात फलप्राप्तीचा हाच मार्ग आहे. तद एतत् सत्यम, तेच हे सत्य आहे. काय सत्य आहे? हे कर्म सत्य आहे. कोणतं कर्म सत्य आहे? मंत्रेषु कर्माणि कवयो यानी अपश्यन्. कवयो म्हणजे बुद्धिमान ज्ञानवान लोकांनी मंत्रेषु वेदमंत्रांमध्ये सांगितलेली कर्मे जाणून घेतली, पाहिली. बघा, आपले जे बुद्धिमान द्रष्टे ऋषी होते त्यांनी वेदमंत्रात सांगितलेल्या कर्मांचा त्यांना साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कार म्हणजे वेदांचे मंत्र जेव्हा ह्या द्रष्ट्या ऋषींनी पाहिले, ऐकले प्रगाढ ध्यानावस्थामध्ये, तेव्हा कर्म कशा प्रकारे करायला हवं, कर्माचा विधी काय, या सगळ्या गोष्टींची त्यांना जाण आली. या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान झालं. या कर्माचा त्यांनी पुरस्कार केला कर्मकांडामध्ये. आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी हे सगळे मंत्र त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. आता बघा, या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे की तेच वेदमंत्रांमध्ये कर्मकांडांमध्ये सांगितलेले सगळे कर्म सत्य आहेत. तेच कर्म सत्य आहेत अशी मांडणी आहे श्लोकांची. ही सगळी मांडणी कोणासाठी आहे, कोणासाठी हे सगळं सांगणं चालू आहे? तर जे लोक या संसारामध्ये बद्ध आहेत. संसारामध्ये बद्ध आहेत म्हणजे काय? की ज्यांना 3 प्रकारच्या ग्रंथी म्हणजे गाठ, 3 प्रकारच्या गाठींनी जे बांधले गेलेले लोक आहेत. कोणत्या 3 प्रकारच्या गाठी? आपलं वेदांतशास्त्र म्हणतं की मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे. या 3 ग्रंथी आहेत. या 3 अदृश्य ग्रंथींनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं मी देह आहे, खरंच असं वाटतं. आजूबाजूचं सगळं जग सत्य आहे, खरंच असं वाटतं. मी कर्ता भोक्ता आहे, अगदी नक्की वाटतं. म्हणजे मी आहे म्हणून हे घर चालू आहे. या घराचा मी म्हणजे जणू काही एक खांबी तंबू आहे. मी आहे म्हणून आमच्या घरात छान स्वयंपाक होतो. मी आहे म्हणून माझ्या मुलावर संस्कार होतात. मी आहे म्हणून हा उपनिषदांचा वर्ग होतो. मी नसले असते तर हा उपनिषदांचा वर्ग कोणी घेतला असता. अशा प्रकारचे अनेक विचार आपल्या मनामध्ये घोंघावत असतात. आणि याला वेदांतशास्त्रात कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती म्हटलेलं आहे. या 3 प्रकारच्या ग्रंथींनी जो माणूस बांधला गेलेला आहे, ज्याला हा संसार सत्य वाटतो, जो या संसारामध्ये बांधला गेलेला आहे, त्याला या बंधनापासून सोडवण्यासाठी उपाय काय आहे? तो उपाय आपल्याला इथे सांगतात की या संसारापासून सोडवण्यासाठी आधी तू या संसारामध्ये योग्य प्रकारे हा संसार करण्यासाठी एक विशिष्ट कर्माची प्रणाली सांगितलेली आहे.
विशिष्ट विधी सांगितलेले आहेत, विशिष्ट नियमावली आहेत. त्या नियमावलीनुसार, त्या विधीनुसार तू कर्म कर. बघा, आपण त्या अध्यारोपाच्या मांडणीच्या वेळेस बघितलं होतं की शास्त्रकार आपल्यासाठी खाली येतात, आपल्या स्तरावर येतात. आपल्याला हे जग सत्य वाटतं, आपल्याला मी म्हणजे देह, मी म्हणजे कर्ता भोक्ता वाटतं. मग आपल्या स्तरावर येऊन ते आपल्याला समजावून सांगतात की तुला संसार करायचा आहे ना, कर्म करायचं आहे ना, तुला अवश्य कर, ही कर्म सत्य आहेत. आणि पुढे सांगतात की हे जे कर्म आहेत फक्त तू तुझ्या मनाने करू नको, आपलं मनमानी कर्म करू नकोस. तर शास्त्रामध्ये, वेदांमध्ये जे मंत्र दिलेले आहेत, जे विधी दिलेले आहेत, त्या विधीनुसार तू सगळे कर्म कर. ही कर्माची प्रणाली अगदी सत्य आहे, तिला सत्य मानून तू आपली जीवन प्रणाली, आपलं जीवन जग. बघा, आपल्या पूर्वीच्या काळी वैदिक कर्म जे होते ते मुख्यतः यज्ञ, दान आणि तप या स्वरूपाचे होते. या स्वरूपाचे हे सगळे मंत्र का होते? कारण की मनुष्याची मूलभूत टेंडन्सी जी आहे ती पशुतुल्य जीवन जगण्याची आहे. आज आपण समाजात आजूबाजूला बघितलं तर ज्या प्रकारच्या घडामोडी होत आहेत, बहुतांश लोक हे पशुतुल्यच जीवन जगतात. तसंच त्यांना जगायला आवडतं. आहार, निद्रा, भय, मैथुनंच याच्यामध्येच अडकलेले, गुंतलेले आणि रममाण झालेले जवळपास सगळे लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण आपला स्वतःचा थोडासा विचार करूया. बघा, पूर्वीच्या काळी आपल्या आजी किंवा त्यांच्या काळामध्ये त्यांच्या जीवनाला एक खूप शिस्त होती. म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठायचं, स्नान करून शुचिर्भूत व्हायचं, थोडी देवाची उपासना करायची, नंतर स्नान करून शुचिर्भूत झालेल्या अवस्थेमध्ये स्वयंपाक करायचा, त्याचा आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग तो आपण नंतर प्राशन करायचा. त्यांना कोणी बघणारं नव्हतं, सांगणारं नव्हतं, रागवणारं नव्हतं. तरी एक विशिष्ट परंपरेने जे संस्कार त्यांच्यावर झाले, त्यांनी एक विशिष्ट शिस्तबद्ध, पूर्वीच्या काळचे बरेच लोक असं शिस्तबद्ध जीवन जगत होते. आज आपण आपलं बघू की आपण आपल्याला हवं तेव्हा उठतो, हवं ते खातो, हवं त्या पद्धतीने खातो, रस्त्यावर जातो, रस्त्यावर उभं राहून ठेल्यावरचं खातो. कुठलेही नियम नाही, कुठलेही धरबंध नाही. कशाही प्रकारे जगा, केव्हाही झोपा, काहीही करा, कसंही बोला. आपल्याला रागवणारं कोणी नाही, बघणारं कोणी नाही. म्हणून मनमानी हे जे जीवन आहे, हे मनमानी जीवन एका हद्दीपर्यंत ठीक आहे. पण सगळेच जर धरबंध सुटले तर माणसाचा पशु होण्यासाठी वेळ लागत नाही. आणि असा माणसाचा पशु होऊ नये म्हणून त्याच्या जीवनाला एक विशिष्ट चौकट वेदाच्या कर्मकांडांमध्ये पूर्वीच्या काळी घालून दिलेली होती की तुम्ही कर्म करा, एका विशिष्ट पद्धतीने करा. आणि हे केल्यावर पुढे काय सांगितलं आहे की तानी त्रेतायाम बहुधा संततानी. त्रेतायुगामध्ये या कर्मांचेच फार आधिक्य होते किंवा या कर्मांचाच अनेक प्रकारांनी विस्तार झाला. त्रेता शब्दाचा अर्थ आहे 3 गोष्टींचा, 3 तत्वांचा, 3 बाबींचा जिथे संयोग होतो त्याला त्रेता असं म्हणतात. त्रेता शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ टीकाकारांनी केलेले आहेत. एक अर्थ आहे 3चा संयोग. आता कुठल्या 3चा संयोग इथे निर्देश केलेला आहे की इथे जी सगळी चर्चा चालू आहे ती यज्ञकर्मांची चर्चा चालू आहे. ज्या कर्मामध्ये, ज्या यज्ञामध्ये तिघांचा संयोग असतो. कोणत्या तिघांचा? तर ऋग्वेदाचे हवन करणारा प्रमुख, ज्याला होता असं म्हणतात. यजुर्वेदाचे हवन करणारा प्रमुख, त्याला अध्वर्यू असं म्हणतात. आणि सामवेदाचे हवन करणारा प्रमुख, त्याला उद्गाता असं म्हणतात. ज्या कर्मामध्ये होता, अध्वर्यू आणि उद्गाता या तिघांचाही संयोग होतो, हे 3ही प्रमुख कर्ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संयोगाला त्रेता असं म्हणतात. मंत्रामध्ये म्हटलंय की तानी त्रेतायाम बहुधा संततानी. 3 वेदांच्या 3 कर्त्यांनी एकत्र येऊन या विश्वामध्ये अनेक कर्मांचा अनेक प्रकारे प्रचार केला आहे. आणि त्यांच्या एकत्र येण्याच्या संयोगातून प्रचार पावलेली ही जी कर्मे त्याला म्हणतात तानी त्रेतायाम बहुधा संततानी. या संयोगाच्या द्वारा हे 3ही कर्ते एकत्र येऊन यजमानाकडून वेगवेगळ्या प्रकारची यज्ञकर्म पूर्वी करून घेत असत. आणि असाच या कर्माच्या प्रणालीचा विस्तार झाला. हा पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की त्रेता शब्द म्हणजे त्रेतायुग. कृतयुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग वगैरे जे 4 युग आहेत त्याच्यामधलं असं मानलं जातं की त्रेतायुगामध्ये वैदिक कर्मांचा बहुतांशी प्रसार झाला.
या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व मनुष्यांनी संसारामध्ये जे बद्ध आहेत त्यांनी संसारामध्ये कर्म करताना वेदामध्ये जे विधी निषेध दिलेले आहेत त्याच्या नियमानुसार आपापल्या दैनंदिन जीवनातली कर्मे करावी. आता आज काही आपण वेद वाचत नाही, आपल्याला वेदातली कर्म माहिती देखील नाही, परंतु आज आपलं जे काही जीवन आहे त्या जीवनामध्ये एक जे बेसिक विधिनिषेध आपण इंट्युटिव्हली माहिती असतात, आपल्याला काही घरातून परंपरेतून आलेले माहिती असतात, त्या थोड्याफार विधिनियमांचं पालन करून आपली जीवनपद्धती असावी, अनिर्बंध जीवनपद्धती नसावी, हा इथला एक मुख्य भाग आहे समजावून घेण्याचा. आणि बघा, पूर्वीच्या काळी वेदातील हे जे सगळे कर्म होते, हा जो विधी होता, याच्यामध्ये मुख्यतः अग्निहोत्र होतं. पुढचे जे श्लोक आहेत ते अग्निहोत्राच्या संदर्भात आहेत, म्हणून त्याची थोडीशी पार्श्वभूमी समजावून घेऊया की अग्निहोत्र म्हणजे अग्नीची उपासना. सकाळ संध्याकाळ अग्नीला आहुती देऊन सातत्याने त्याला प्रज्वलित ठेवणे याला म्हणतात अग्निहोत्र. अशा प्रकारचं अग्निहोत्र प्रत्येक गृहस्थाच्या घरात वैदिक काळी होत असे. इथे या मंत्रामध्ये शेवटी म्हटलेलं आहे की तानी आचरथ नियतम सत्यकामा, की हे मनुष्य, तुला जर तुझ्या मनामध्ये इच्छित फळ प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तर मनामध्ये ती कामना ठेव आणि नियमित नियंत्रित पद्धतीने या यज्ञविधीचं, या कर्माचं, या अग्निहोत्राचं आचरण कर. एषवः पंथा सुकृतस्य लोके, ह्या लोकामध्ये तुझ्या सुकृताच्या कर्मफळ प्राप्तीचा हाच एक मार्ग आहे. शास्त्रोक्त रीतीने कर्म करा, मनमानी कर्म करू नका, आपापल्या मर्जीने कर्म करू नका. असं आहे की पूर्वीच्या काळी यज्ञकर्मासाठी नियमावली होती, विधी निषेध होते. आज आपण थोडंसं आपल्या जीवनात लावून घेऊ की मला जर इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनियर होण्यासाठी JEE देणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी 14-16 तास अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी काहीतरी विशेष नियम आपल्या जीवनाला असावे लागतात की अमुक वेळेस उठ, अमुक वेळेस अभ्यास कर, इतका इतका अभ्यास कर, इतकं जेवण कर, जास्त झोपू नको. त्यामुळे शिक्षण हवं असेल, नोकरी हवी असेल, व्यवसाय चालवायचा असेल, साधं 4 माणसांचं कुटुंब चालवायचं असेल तर काहीतरी नियम असल्याशिवाय हा संसार करता येत नाही. ती नियमावली पाळून व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतींनी शक्य तेवढं नियम पाळून आपापल्या या दिनचर्येचा आपण आखणी करावी, असा हा त्यातला एक मार्ग आहे. असा हा त्यातला एक मथितार्थ आहे की व्यवस्थित नियमबद्ध शिस्तबद्ध आपलं जीवन असावं. आणि पहिल्या मंत्रामध्ये हा विषय सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मंत्रामध्ये अग्निहोत्र करा, विधियुक्त करा, शास्त्रोक्त पद्धतीने करा, हा जो एक संदेश दिला होता त्या अग्निहोत्राच्या संदर्भात हे पुढचे 2 मंत्र आहेत. मंत्र वाचूया आपण आणि मग त्याचा अर्थ बघू. यदा लेलायते हि अर्चिः समिद्धे हव्यवाहने तदा आज्यभागौ अंतरेण आहुतिः प्रतिपादयेत. यस्य अग्निहोत्रम अदर्शम अपौर्णमासम अचातुर्मास्यम अनाग्रयणम अतिथिवर्जितंच अहुतं वैश्वदेवम अविधिना हुतं सप्तमान तस्य लोकान हिनस्ती. मंत्राचा अर्थ आहे की समिधा घातल्याने अग्नी प्रदीप्त होऊन त्याची ज्वाला जेव्हा वर चढू लागते तेव्हा आज्य भागाचे मध्यात देवतांसाठी आहुती द्याव्यात. ज्या अग्निहोत्र्याच्या अग्निकर्मात दर्श पौर्णमास, चातुर्मास्य आणि आग्रयण या कर्मांचा समावेश नसतो, ज्यात अतिथीची पूजा केली जात नाही, योग्य वेळी हवन केले जात नाही व हवनाचा विधी सांभाळला जात नाही, त्याचे ते कर्म त्याच्या 7 लोकांची गती बंद करते, असा या 2 मंत्रांचा अर्थ आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हटलंय की अग्निहोत्र करण्यासाठी यदा लेलायते ही अर्चिः समिद्धे हव्यवाहने. लेलायते म्हणजे प्रज्वलित होते. अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा त्या ज्वाला धडधडतात आणि प्रज्वलित होऊन, प्रदीप्त होऊन मोठ्या इंटेन्सली त्याचं प्रज्वलन सुरू होतं, त्या जळतात आणि त्या अग्नीच्या ज्या ज्वाला आहेत त्या वरवर यायला लागतात. तर अशा धडधडणाऱ्या ज्वाला अग्नीच्या जेव्हा वर यायला सुरुवात करतात, अशा प्रदीप्त, प्रज्वलित, प्रखर अग्नीमध्ये समिद्धे हव्यवाहने, समिधा टाकाव्यात, त्याच्यामध्ये इंधन टाकावं किंवा त्याच्यामध्ये आहुती द्याव्यात, असा याचा अर्थ आहे. हव्यवाहने, हव्य म्हणजे हवनाची सामग्री.
की आपल्याकडे विशिष्ट कुठलाही आपल्या मनाला येईल तो पदार्थ अग्नीत टाकायचा अशी पद्धत नव्हती. अग्निहोत्र करताना काही विशिष्ट पदार्थ टाकले गेले पाहिजेत. ते पदार्थ शुद्ध असावेत, ते एका विशिष्ट क्रमाने टाकले जावेत, ते टाकताना विशिष्ट मंत्र म्हटले जावेत, अशी ती सगळी जुन्या काळची अग्निहोत्राची पद्धत होती. हव्य म्हणजे हवनाची सामग्री आणि हव्य वाहन म्हणजे अग्नी, की आपण जी आहुती त्या अग्नीमध्ये टाकतो त्या आहुतीचा, त्या सामग्रीचा सूक्ष्म भाग त्या ज्वाला जणू वाहन बनून वरती देवतांच्या पर्यंत पोहोचवतात, अशी त्या आपल्या यज्ञसंस्थेची, त्या कर्मांची एक मान्यता होती. की आपण जे काही समिधा टाकतो ते तशाच्या तशा जळून नष्ट होत नाही, तर त्या समिधांचा, त्या हव्याचा सूक्ष्म भाग सूक्ष्म रूपाने सूक्ष्म देवतांपर्यंत पोचतो आणि तो पोचावा, त्या देवता प्रसन्न व्हाव्या म्हणून ही अग्निहोत्र केली जात. या ज्या आपण समिधा टाकतो त्या कुठे टाकायच्या? तदा आज्य भागव, आज्य भागाच्या मध्ये बरोबर ह्या आहुती टाकाव्यात. आज्य भागव अंतरेण आहुतीही प्रतिपादयेत. अग्नी जेव्हा प्रदीप्त होते आणि ज्वाला जेव्हा वरती उठतात, अशा प्रखर प्रदीप्त अग्नीमध्ये त्या ज्वालांच्या मध्यभागी आज्य भाग म्हणजे दोन्ही टोकांच्या मधला भाग प्रातःकाळी आणि सायंकाळी, सकाळ संध्याकाळ गृहस्थानी अग्निहोत्र करणाऱ्यांनी आहुती टाकाव्यात असं दुसऱ्या मंत्रामध्ये लिहिलं आहे. आणि तिसऱ्या मंत्रामध्ये लिहिलं आहे की या आहुती टाकताना ज्याचं अग्निहोत्र, ज्याच्या अग्निकर्मामध्ये नियम आहेत. बघा, कुठलंही काम करताना केवळ ते काम करून चालत नाही, त्या कामाच्या बरोबर जी छोटी छोटी दुसरी उपकामं आहेत, ती उपकामं म्हणजे छोटी छोटी सप्लिमेंटरी कामं, त्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित कराव्या लागतात. पुरणपोळी करताना मी आता फक्त पुरणपोळी छान लाटते असं म्हणून चालत नाही, तर चण्याची डाळ धुवून ती कुकरमध्ये लावून ती खाली काढून ती शिजवल्यावर त्यातलं पाणी काढणं, कट काढणं, ते पुरण वाटणं, त्याच्यानंतर ते आटवणं, ही प्रत्येक स्टेप महत्त्वपूर्ण आहे. ती प्रत्येक स्टेप व्यवस्थित केली, कणिक व्यवस्थित भिजवली आणि त्याच्यानंतर पोळी नीट लाटली, नीट भाजली, तर ती पोळी व्यवस्थित होते. अगदी तसंच हे अग्निहोत्र करताना बाकीचे बरेच छोटे छोटे सप्लिमेंटरी कामं आहेत, ते यथाविधी, यथाशास्त्र आणि यथानियम होणं आवश्यक आहेत. कुठले आहेत बाकीचे कामं? तर इथे लिहिलेलं आहे की अग्निहोत्र करताना जो व्यक्ती दर्श पौर्णमास यज्ञ, चातुर्मास्य, आग्रयण, अतिथीपूजा हे विधी योग्य प्रकारे करत नाही, योग्य वेळी हवन करत नाही आणि विधीनुसार, सांगितलेल्या विधीनुसार हवन करत नाही, अशा यजमानाच्या त्या अग्निहोत्रा या कर्मानंतर, तो यज्ञ केल्यानंतर त्याच्या 7ही लोकांची गती बंद होते. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ केलेला आहे की त्याच्या 7 पिढ्यांना त्रास होतो आणि त्याच्या जणू 7ही पिढ्यांचा नाश होतो. का? कारण की त्याने आपलं अग्निहोत्राचं कर्म नीट केलं नाही, आपलं कर्तव्य पालन नीट केलं नाही. आता इथे बरेच सगळे नवीन शब्द आलेले आहेत. हे दर्श पौर्णमास, चातुर्मास्य, आग्रयण हे शब्द आपल्याच, आज आपण कलियुगामध्ये राहतो, आपण कोणीही हे शब्द ऐकलेले नाहीत, आपल्या रोजच्या दिनचर्येचा हे शब्द भाग नाहीत. एक खूप छान विचार आहे या संदर्भात की अशा प्रकारचे आपण जेव्हा मंत्र वाचतो तेव्हा मनामध्ये परत जिज्ञासा निर्माण होते की काय असेल हो, म्हणजे हे दर्श पौर्णमास म्हणजे काय, आपण जरा जाणून घ्यावं, आग्रयण म्हणजे काय जाणून घ्यावं, अशी जिज्ञासा मनात निर्माण होते. लगेच आपण ती पूर्तीच्या मागे लागतो की इथे वाचू, तिथे वाचू, इथे ऐकू, तिथे ऐकू. पण एक विचार करावा की आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे सगळे विधी, मुख्य जो अग्निहोत्र आहे तो अग्निहोत्र आणि त्याच्या बाजूचे हे छोटे छोटे उपविधी, हे सगळे कालबाह्य झालेले आहेत. का कालबाह्य झाले? कारण की कालाय तस्मै नमः हे प्रसंगमान आहे, हे आजचं समाजाचं अभिसरण आहे. आणि त्यामुळे जी व्यक्ती आहे, जो साधक आहे, त्यांनी उपनिषदांचा अभ्यास करताना हे नवीन प्रसंगमान, नवीन कालमान, नवीन समाजाची रचना लक्षात घेतली नाही आणि पारंपरिक पद्धतीने केवळ हा शाब्दिक अर्थ समजून घ्यायचा म्हणून अभ्यास करत गेले तर याचा आपल्याला योग्य तो उपयोग होणं शक्य नाही. मुळात ही सगळी अपराविद्या आहे, आपल्याला हळूहळू ही सगळी सोडूनच द्यायची आहे. परंतु याचं स्पिरिट समजावून घेऊन जर ती सोडली तर मग तो सोडून देणंसुद्धा योग्य प्रकारचं होईल. त्यामुळे ज्या गृहस्थाश्रमी लोकांना अशा प्रकारचे यज्ञयाग करणं आज शक्य असेल
त्यांची इच्छा असेल, तो त्यांचा पिंड असेल आणि त्यांच्याकडे सामग्री असेल तर त्यांनी ते अवश्य करावं. पण आपण ते करत नाही किंवा करू शकत नाही म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा आजचं जे प्रसंगमान आहे, आजचं जे कालमान आहे, त्या कालमानानुसार आज ज्या प्रकारची व्रतवैकल्य, पूजा, उपासना सांगितलेल्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करावा. असं आहे की आजचा जो काळ आहे तो काळ असा असणार आहे हे आपल्या द्रष्ट्या ऋषींनी खूप आधी सांगून ठेवलेलं आहे. पराशर स्मृती नावाची एक स्मृती आहे. त्या पराशर स्मृतीमध्ये द्रष्टे ऋषी होते आणि फार सुंदर प्रकारे त्यांनी या स्मृती ग्रंथाची रचना केलेली आहे की कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगांची त्यांनी तुलना केली आणि या चारही युगांमध्ये प्रसंगमान कसं बदलत जाईल, कालमान कसं बदलत जाईल, समाज व्यवस्था कशी बदलेल, लोकांचे स्वभाव कसे बदलतील याचं अत्यंत प्रत्ययकारी शब्दशः सुंदर वर्णन पराशर ऋषींनी करून ठेवलेलं आहे. एक गोष्ट, 2-3 गोष्टी आपण त्यातल्या बघू आणि आजचं चिंतन थांबू. एक गोष्ट पराशर ऋषी म्हणतात की सत्ययुगामध्ये तप हा सर्वश्रेष्ठ धर्म होता. त्रेतायुगामध्ये ज्ञानाला सर्वाधिक गौरव होता, सर्वाधिक प्रतिष्ठा होती. द्वापार युगामध्ये यज्ञयागाला सगळ्यात जास्त प्रतिष्ठा होती. परंतु कलियुगामध्ये तप, ज्ञान आणि यज्ञ हे तीनही करणं संभव नाही. हे तीनही करण्यासाठी क्षमता लोकांमध्ये राहणार नाही. कलियुगामध्ये दान हाच सर्वश्रेष्ठ धर्म असेल असं पराशर ऋषींनी 2000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. अजून एक त्यांनी इंटरेस्टिंग गोष्ट लिहिली होती की सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये एखाद्या व्यक्तीने पापाचरण केलं तर त्याला देशाच्या बाहेर काढून देत. त्रेतायुगामध्ये कोणी पापाचरण केलं तर त्याला गावाच्या बाहेर काढून देत. द्वापार युगामध्ये कोणी पापाचरण केलं तर त्याला परिवाराच्या बाहेर काढलं जात असे. परंतु कलियुगामध्ये जर कोणी पापाचरण केलं तर त्याला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही. घरच्या घरी थोडंफार प्रायश्चित्त केलं की त्याचं काम होतं. आणि आज आपण हे बघतोय की लोक आधी तर जेलमध्ये जातही नाही, गेले जेलमध्ये तर तिथे जाऊन सुद्धा राजासारखे राहतात आणि म्हणूनच याला कलियुग म्हटलेलं आहे. जितो धर्मो हि अधर्मेण च असत्येन ऋतं जितं जितोश्चौरैश्च राजानः स्त्रीभिश्च पुरुषा जिताः. कलियुगाचं हे वर्णन पराशर मुनींनी करून ठेवलेलं आहे की धर्मापेक्षा अधर्म श्रेष्ठ होईल, सत्यापेक्षा असत्य अधिक बलवान असेल, दंडधारी राजापेक्षा चोर अधिक प्रभावशाली असेल आणि पुरुषापेक्षा स्त्री अधिक प्रबळ असेल. अग्निहोत्र इत्यादी यज्ञकर्म अत्यंत शिथिल होतील. सीदंतीच अग्निहोत्राणे गुरव पूजा प्रणश्यती. गुरुजनांची अवज्ञा होईल. कुमार्यश्च प्रसूयन्ते. कुमारी मातांचा सुळसुळाट होईल. कुमारी माता सदैव कलियुगामध्ये मुलांना जन्म देतील आणि तस्मिन कलियुगे सदा. त्यामुळे आज आपली ही जी समाजाची अवस्था आहे, बघवत नाही हो काय आता हे, कशा प्रकारे लोक राहतात, कसे जगतात, असं समाजाकडे बघून उसासे सोडण्यापेक्षा आणि पशुतुल्य जी जीवन पद्धती, जिला प्रतिष्ठा आजच्या जीवनात, आजच्या समाजात मिळालेली आहे, जरी सगळा समाज तसा असेल, जरी बहुतांश लोक तसे असतील, तरी आज मला माणूस म्हणून हे स्वातंत्र्य आहे की असं पशुतुल्य जीवन न जगता स्वतःला नियंत्रित करून, स्वतःवर लक्ष ठेवून, विधिनिषेधांचं पालन करून आपण चांगल्या प्रकारे कर्म करू शकतो. निष्काम पद्धतीने कर्म करून, चित्तशुद्धी करून, स्वतःची उन्नती, स्वतःचा विकास करून मोक्ष प्राप्त करणं, आनंदी, उत्तम, उत्कृष्ट, निर्भय, समाधानी जीवन जगणं हे आपल्या सगळ्यांना ऑप्शन आहे. हा चॉईस आपल्याला आहे आणि अशा प्रकारचं जीवन जगता यावं म्हणून आपण या उपनिषदाचा अभ्यास करत आहोत. आज जे आपलं चिंतन आहे हे आपण इथे थांबवूया. मुंडक 1 खंड 2 यातल्या पहिल्या 3 मंत्रांचा आपण अभ्यास केला आणि उर्वरित मंत्रांचा अभ्यास आपण पुढच्या सत्रापासून करू. आज आपलं चिंतन इथेच थांबू. हरिओम तत्सत.